तर बजेटमध्ये नेमकं काय होतं पाहूया टॉप 9 बातम्यांमधून। सरकारनं 7 IIT, IIM आणि 3000 ITI सुरू केले तर देशभरात 390 नवीन विद्यापीठं उभं राहिली। तर येणाऱ्या काळात 15 नवे एम्स रुग्णालय उभे करणार अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं प्रतिपादन। देशात नवी 149 विमानतळ उभारणार, विमान वाहतूक क्षेत्राचा मागील 10 वर्षात कायापालट, विमानतळांची संख्या दुप्पट होणार, अर्थमंत्र्यांची घोषणा। शेतकऱ्यांचा माल टिकावा यासाठी गोदामांची अधिकाधिक व्यवस्था करणार, देशात लवकरच आत्मनिर्भर तेलबिया अभियान, मोहरी, तीळ, सूर्यफूल, शेंगदाणा, सोयाबीन या तेलबिया देशातच तयार होण्यासाठी विशेष प्रयत्न करणार, सीतारामन यांची घोषणा। कृषी क्षेत्रात 55 लाख नवीन रोजगार निर्मिती करण्याचा संकल्प, कृषी क्षेत्राला अधिक पुढे नेण्यासाठी नवीन योजना राबवणार, अर्थमंत्री सीतारामन यांची माहिती। दुग्ध विकास योजनेत दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणार, भारत सर्वाधिक दूध उत्पादक देश बनवणार, तर पशुपालनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणार, निर्मला सीतारामन यांची घोषणा। मत्स्य व्यवसायासाठी स्वतंत्र विभाग उभारला असून मच्छीमारांच्या रोजगारात 55 लाख नव्या संधी उपलब्ध होणार, अर्थमंत्र्यांची घोषणा। 80 कोटी लोकांना मोफत धान्याचं वाटप, गरीब महिला, युवक आणि शेतकऱ्यांसाठी आमच्या सरकारची अनेक कामं, सीतारामन यांचं वक्तव्य। लोकसंख्या नियंत्रणासाठी समितीची स्थापना, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा। आशा सेविकांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळणार, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती।